शहरातील प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉक्टर कविता वर्मा नेहमीप्रमाणे सकाळी रुग्णालयात पोहोचले. मात्र आज रुग्णालयातील वातावरण अस्वस्थ होतं. रिसेप्शन जवळ डॉक्टर हर्ष आणि डॉक्टर तानिया त्यांची वाट पाहत उभे होते. ते दोघेही चिंतेत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरील काळजी साफ दिसत होती. त्यांच्या जवळ जाताच कविता यांनी विचारलं, काय झालं आहे? तुम्ही दोघे एवढे चिंतेत का दिसताय? डॉक्टर हर्षने एका पेशंटची फाईल त्यांच्या समोर ठेवली आणि सांगायला सुरुवात केली. मॅम, 5 दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्याच्या वडिलांना आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, पण तेव्हापासून त्याची कोणतीही खबर मिळाली नाही. 5 दिवसांमध्ये एकदाही ती व्यक्ती त्याच्या वडिलांना भेटायला आली नाही ना त्या व्यक्तीने आपल्या वडिलांच्या तब्येतीबद्दल काही विचारपूस केली. त्याने नोंदवलेला नाव, नंबर आणि पत्ता खोटा निघाला. आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले, परंतु त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आता अडचण अशी आहे की आपण त्या वृद्ध व्यक्तीला इथे जास्त काळ ठेवू शकत नाही किंवा इतरत्र कुठेही हलवू शकत नाही. कविता गंभीर स्वरात म्हणाल्या, या जगात कसली माणसं आहेत, स्वतःच्या बापाला सोडून निघून जातात. तुम्ही त्या वृद्धांशी बोलायचा प्रयत्न केलात का? तानियाने कविताचे बोलणे मध्येच अडवलं आणि म्हणाली, मॅम, ती व्यक्ती खूप वृद्ध आहे आणि कदाचित थोडीशी मानसिकदृष्ट्या कमकुवत देखील. त्यांना काही स्पष्टपणे सांगता येत नाही. मध्येच ते बडबडत राहतात की तुम्ही सगळे खोटे डॉक्टर आहात. माझी बाहुली येईल मला तपासण्यासाठी, माझी काळजी घेण्यासाठी. तीच आहे खरी डॉक्टर. तानियाचे हे शब्द ऐकताच कविताला धक्का बसला. बाहुली या शब्दाने ती थरकापली. तिच्या मनात जुन्या आठवणी दाटून आल्या. हातातील सर्व कामे सोडून कशाचाही विचार न करता डॉक्टर कविता त्या वॉर्डकडे धावल्या जेथे तो वृद्ध पेशंट ऍडमिट होता. वॉर्डमध्ये पोहोचताच कविताचा श्वास अडखळला. एका कोपऱ्यात एक वृद्ध माणूस शांतपणे बसला होता. वाकलेली पाठ, सुरकुत्यांनी भरलेला चेहरा आणि डोळ्यात थोडा थकवा, पण त्यामागचा स्नेह आणि माया अजूनही तशीच होती. कणखर, निर्मळ आणि प्रेमळ. त्यांना पाहताच कविताच्या ओठांवर नकळतपणे शब्द आले, काका. कविताचा आवाज ऐकताच त्या वृद्ध व्यक्तीने आपले डोळे उघडले आणि हलके स्मित हास्य करत थरथरत्या आवाजात म्हणाला, बाहुली, तू आलीस. मला माहित होते तू नक्की येणार आणि एक खूप मोठी डॉक्टर बनणार. ती धावतच काकांच्या जवळ गेली आणि त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. काकाही अश्रूंना आवरू शकले नाहीत. त्या 2 माणसांच्या नजरेत वर्षानंतरच्या भेटीचा आनंद ओसांडून वाहत होता. काकांचा हात स्वतःच्या हातात घेत ती म्हणाली, काका, तुम्ही मला डोळ्यांशिवाय कसे ओळखले? काकांनी क्षीण स्वरात उत्तर दिले, बाहुली, डोळ्यांपेक्षा हृदय मोठं असतं. जो आपला असतो त्याला ओळखण्यासाठी डोळ्यांची गरज लागत नाही. तू कायम माझ्या हृदयात राहिलीस. माझ्या डोळ्यांमधील दृष्टी गेली तरी माझे हृदय धडधडत राहिले. कविता त्यांच्या या अवस्थेकडे पाहून आतून मोडून गेली. कविताने काकांना भेटल्याचा तो क्षण तिच्या आयुष्याचा अनमोल क्षण ठरला. काका, तुम्ही अचानक कुठे निघून गेलात? मला सांगायलाही वेळ दिला नाही तुम्ही. मी तुम्हाला किती शोधलं. कविताच्या स्वरात मनाचा सगळा भार बाहेर पडत होता. बाळा, मला वाटलं तू आता मोठी झाली आहेस, स्वतःच्या पायावर उभी राहिली असशील. मी तुला त्रास देऊ नये म्हणून. काकांचा आवाज हळवा झाला. त्रास? काका, तुम्ही माझं सगळं जग आहात. माझं शिक्षण, माझं करिअर हे सगळं तुमच्यामुळेच आहे. तुम्ही नसता तर माझं अस्तित्व सुद्धा नसतं. कविता बोलताना थरथरत होती आणि ती नकळतपणे तिच्या भूतकाळात गेली. कविताला तिच्या आयुष्यातील तो कठीण काळ आठवला. भूतकाळाच्या खोल आठवणी तिच्या मनाला
चटका लावून जातात. तिच्या आयुष्याचा तो भाग जो कठीण परिस्थितीने भरलेला होता, पण त्याच वेळी प्रेम आणि संघर्षाचं अमूल्य उदाहरण देखील होता. कविता फक्त 4 वर्षाची होती जेव्हा तिला अनाथ आश्रमात सोडण्यात आलं. आई वडिलांना गमावल्याचं दुःख आणि जगण्यासाठीच्या संघर्षाची जाणीव तिच्या लहानशा मनाला रोज छळायची. अनाथ आश्रमातील इतर मुलं खेळायची, हसायची, पण कविता सतत शांत राहायची. ती खूप अशक्त होती आणि डोळ्यांमध्ये त्रास असल्यामुळे सतत आजारी असायची. तिला इतर मुलांपेक्षा कमी दिसायचं आणि त्यामुळे ते तिच्याशी फारसा संवाद साधायचे नाही. अनाथ आश्रमात ती बहुतेक वेळ पुस्तकांच्या जवळ असायची. ती कधी कागदावर काही बाही रेघोट्या मारत बसायची, कधी एकटीच भिंतीकडे पाहत आपल्या लहानशा भविष्याबद्दल विचार करायची. तिच्या जगात कोणताही रंग नव्हता. प्रत्येक दिवस तिच्यासाठी एकसारखा आणि एकाकी होता. त्या काळात काका तिच्या आयुष्यात प्रकाशाची किरण बनून आले. त्यांच्या मुलांनी त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यावर काकांना घराबाहेर काढले होते. त्यामुळे ते शहरात येऊन काम करू लागले. त्यांचे आता या जगात आपले असे कोणीही नव्हते. काका त्या अनाथ आश्रमात काम करणारे चौकीदार होते. परिस्थितीने गरीब पण हृदयाने श्रीमंत. त्यांच्या हृदयात एक असामान्य ममता आणि दया होती. एक दिवस त्यांनी पाहिलं की अनाथ आश्रमातील इतर सर्व मुले खेळत आहेत, परंतु कविता एका कोपऱ्यात एकटीच बसलेली होती. ते तिच्याजवळ गेले आणि तिला एक चॉकलेट देत म्हणाले, बाळा, तुला हे आवडतं ना? कविता प्रथम निरुत्तर राहिली, पण त्यांच्या चेहऱ्यावरची ममता पाहून ती मूकपणे चॉकलेट खाऊ लागली. तिथूनच तिच्या आणि काकांच्या नात्याची सुरुवात झाली. काका तिच्या लहान सहान गरजा लक्षात घेऊ लागले. ते रोज तिला अनाथ आश्रमाच्या गेटजवळ बसवायचे आणि तिला गाणी शिकवायचे. बाहुली, तू खूप सुंदर हसतेस, असं ते तिला नेहमी म्हणायचे. त्या शब्दांनी कविताच्या मनाला उभारी मिळाली. कविताला असलेल्या आजारामुळे तिला कोणीही दत्तक घ्यायला तयार नव्हते. हे जेव्हा काकांना समजले तेव्हा त्यांनी कविताला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अनाथ आश्रमातील सर्व कागदोपत्री व्यवहार पूर्ण केले आणि कविताला दत्तक घेतले. काका कविताचे आई आणि बाबा दोन्हीही झाले. ते तिला खूप जीव लावायचे आणि तिला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही याची काळजी घ्यायचे. तिचं संगोपन करण्यासाठी, प्रत्येक लहान मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या गरजा बाजूला ठेवल्या. त्यांच्या मायेचा हात तिच्या डोक्यावर होता आणि तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते झटायचे. आता कविता मोठी झाली होती, त्यामुळे काकांनी तिला एका सरकारी शाळेत दाखल केलं. तिच्यासाठी वह्या पुस्तकं आणली, शाळेचा गणवेश दिला. शाळेच्या पहिल्या दिवशी कविता खूप घाबरलेली होती. इतर मुलांशी बोलायचं धाडस तिला होत नव्हतं, पण काकांनी तिला आधार दिला. एके दिवशी शाळेत काही मुलांनी कविताला असलेल्या डोळ्यांच्या त्रासाबद्दल तिची चेष्टा केली, ज्यामुळे तिला खूप वाईट वाटले आणि ती रडत रडत घरी आली. काकांनी तिला तिच्या रडण्याचे कारण विचारले. तेव्हा तिने घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितले आणि एक दिवस काकांनी तिच्या डोळ्यांच्या आजाराबाबत डॉक्टरांना भेट देण्याचे ठरवले. तिथे झालेल्या तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या डोळ्यांमध्ये एक साधा त्रास आहे, ज्यामुळे ती रंगांमध्ये गोंधळ आणि अस्पष्टतेचा अनुभव घेत होती, जो योग्य उपचारानंतर सुधारला जाऊ शकतो. डॉक्टरांनी तिला चष्मा घालण्याचा सल्ला दिला. काकांनी तिला त्वरित चष्मा घेतला आणि जेव्हा कविताने चष्मा घालून पाहिला तेव्हा तिला आश्चर्यकारकपणे सृष्टीचं बदललेलं रूप दिसू लागलं. कविता चष्मा घालून रस्ता चालताना झाडांच्या रंगांचा,
आकाशाच्या निळाईचा आणि माणसांच्या चेहऱ्यातील हसूचा आनंद घेऊ लागली. जग अचानक एक नवीन सुंदर ठिकाण बनलं. तिने कधीही विचार केला नव्हता की तीही अशी जग पाहू शकेल. डोळ्यांचे महत्व तिच्या मनात खूप महत्वाचे ठरले. तिच्या जीवनातील अंधार एकाकी लयबद्ध प्रकाशात बदलला होता. तिला कळालं की डोळे केवळ एक शारीरिक अंग नसून ते आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहेत, जे आपल्या भावना, आपला दृष्टिकोन आणि आपल्या आयुष्यातील रंग व्यक्त करतात. जर माझ्या डोळ्यांना चांगला उपचार मिळू शकतो तर माझ्यासारखेच अजून किती लोक असतील, त्यांना का नाही? त्याच वेळी तिने ठरवलं की ती एक नेत्र चिकित्सक होईल, ज्यामुळे ती इतरांच्या डोळ्यांना सुधारू शकेल व गरिबांची सेवा देखील करू शकेल. तिने विचार केला, माझ्यासारख्या नेत्रहीन डोळ्यांमध्ये त्रास असलेल्या अशा अनेक लोकांना देखील त्या अंधारातून बाहेर काढायला हवं. कविता शिकण्यात खूप हुशार होती. तिचा आत्मविश्वास आता काकांनी वाढवला होता. शाळेत तिने पहिल्या रँकने परीक्षा पास केल्या. त्याचवेळी ती काकांसाठीही काहीतरी करण्याचा विचार करायची. एकदा तिने त्यांच्या फाटलेल्या शर्टाची शिवण लावली आणि म्हणाली, काका, मी मोठी झाले की तुम्हाला सगळ्या गोष्टी देईन. काकांनी हसत उत्तर दिलं, बाळा, तू फक्त शिक. माझं सगळं सुख तुझ्या यशात आहे. ते रोज तिचा अभ्यास घेऊ लागले. बाहुली, तू एक दिवस मोठी होशील आणि सगळ्या जगाला दाखवशील की तुला कमी लेखणं किती मोठी चूक होती, असं ते तिला नेहमी बोलायचे. कविता मोठी झाली. शाळेत चांगल्या गुणांनी यशस्वी झाली. तिची मेहनत आणि काकांचं प्रोत्साहन यामुळे तिने मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला. शिक्षणासाठी काकांनी आपली सर्व जमापुंजी खर्च केली. काही वेळा त्यांनी स्वतःची झोपडी विकायचं मनाशी ठरवलं. पण कविताचं शिक्षण कुठेही थांबू दिलं नाही. कविता शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेली. तिथे काकांसोबत तिच्या भेटी कमी झाल्या, पण तिचं मन नेहमी त्यांच्या सोबत असायचं. सुट्ट्यांमध्ये ती त्यांना भेटायला जात असे. एकदा ती परत आली तेव्हा तिला समजलं की काकांचा मुलगा त्यांना प्रॉपर्टीच्या काही कामानिमित्त गावाला घेऊन गेला आहे. तिच्याकडे त्यांच्या गावचा पत्ता नव्हता. काकांना गमावल्याचं दुःख तिला आतून पोखरत राहिलं. कविता पुन्हा एकदा अनाथ झाली होती, पण तिने काकांना दिलेल्या शब्दाखातर मेहनत करायचं ठरवलं. तिथे राहून ती अभ्यासात रमली. कविताने स्वतःला करिअरमध्ये व्यस्त ठेवलं, पण काकांच्या आठवणींना तिचं मन भूतकाळात हरवायचं. कविता आता डॉक्टर बनली होती आणि ती एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती. तिच्या कामाचं कौतुक सर्वत्र होत होतं. ती जितकी हुशार होती तितकीच नम्र आणि कृतज्ञ होती. हॉस्पिटलच्या एका कार्यक्रमात तिला वर्षातील सर्वोत्तम डॉक्टर पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना ती म्हणाली, हा पुरस्कार माझ्या काकांचा आहे. त्यांनी मला केवळ शिक्षणच दिलं नाही तर माणूस म्हणून जगायला शिकवलं. त्यांच्या संस्कारांशिवाय मी काहीही नाही. तिच्या शब्दांनी सगळ्या उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं. तिला नेहमी असं वाटायचं की ती पुन्हा काकांना कधी पाहू शकेल की नाही. या गोष्टीचा तिला खूप त्रास व्हायचा. ती देवाकडे रोज प्रार्थना करायची आणि शेवटी आज देवाने तिची प्रार्थना ऐकली. काकांना पुन्हा तिच्या समोर आणलं होतं. तिच्या डोळ्यात आनंद आणि वेदना अशा दोन्ही भावना होत्या. तिने ठरवलं की आता काहीही झालं तरी काकांना पुन्हा कधीच गमावणार नाही. डॉक्टर कविताने तान्याला आवाज दिला आणि ऑपरेशन थिएटरमध्ये काकांच्या ऑपरेशनची तयारी सुरू करायला सांगितली. रुग्णालयातील इतर डॉक्टरांनी विचारलं, मॅम, तुम्ही कुटुंबियांची परवानगी घेतली का? त्यांच्या परवानगीशिवाय आपण ऑपरेशन कसे करू शकतो? ती शांतपणे म्हणाली, कुटुंब? कसले कुटुंब? हे माझे काका आहेत. मीच त्यांचं कुटुंब आहे.
मला माझीच परवानगी घ्यावी लागेल का? सर्वजण शांत झाले. काकांना ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले. कविताने स्वतः त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन केले. ऑपरेशन यशस्वी झालं. काही तासांनंतर काकांनी इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा कविताला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू होते. त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहत हसत म्हटलं, बाहुली, आज माझं जग पुन्हा उजळलं. काकांना आराम करायला सांगून कविता जेव्हा बाहेर आली तेव्हा डॉक्टर तानियाने हसून विचारले, मॅम, आज तुमच्या चेहऱ्यावरचा त्राण आम्हाला यापूर्वी कधीच दिसला नाही. कविताने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, तानिया, काकांनी मला माझे आयुष्य दिले आहे. आज मी फक्त माझे ऋण फेडण्यास सुरुवात केली आहे. यापुढे काका माझ्या सोबत राहतील. मी त्यांना कधीही एकटे सोडणार नाही. डॉक्टर तानियाचेही डोळे ओले झाले. ती म्हणाली, मॅम, तुम्ही खरोखरच माणुसकीचे उदाहरण आहात. खरंच या जगात माणुसकी अजून जिवंत आहे. काका आणि कविता यांचे नाते आता पूर्वीपेक्षा घट्ट झाले होते. काकांच्या ऑपरेशन नंतर कविताचे आयुष्य नव्या धड्याने सुरू झाले. काका आता तिच्या सोबत तिच्या घरात राहू लागले. त्यांचं प्रेम, माया आणि स्नेह कविताला नवं बळ देत होतं. काका आता वृद्ध होते, पण त्यांचा आत्मा तरुण होता. प्रत्येक सकाळी कविताला कामावर जायचं असताना ते तिला म्हणत, बाहुली, आज कोणाचा जीव वाचवायचाय, कोणाला उजेड द्यायचाय? कविता हसून उत्तर देत असे, तुम्ही मला दिलेला उजेडच इतरांना देण्याचा प्रयत्न करते. काका आता घरात राहून स्वतःला व्यस्त ठेवत. शेजारच्या मुलांना गोष्टी सांगणे, गार्डन मध्ये झाडांची निगा राखणे आणि काही वेळा कविताच्या स्टाफला खाऊ पाठवणं हे त्यांच्या दैनंदिन कामांपैकी झालं. शेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये काकांचं एक वेगळं स्थान तयार झालं होतं. लोक त्यांना डॉक्टर कविताचे काका म्हणून ओळखू लागले. काकांचे ऑपरेशन यशस्वी होऊन काही महिने उलटले. कविता आणि काकांचा नवा प्रवास सुरू झाला होता. मात्र अचानक कविताच्या आयुष्यात एक वादळ आलं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या एकत्र बैठकीत रुग्णालयात काम करणाऱ्या एका ज्येष्ठ कर्मचाऱ्याने रामेश्वरने कवितावर गंभीर आरोप केला. तो सर्वांसमोर उभा राहून म्हणाला, कविता मॅडम, तुम्ही काकांच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयाचा निधी वापरला आहे हे मला ठाऊक आहे. हा निधी रुग्णालयाच्या कामांसाठी आहे, तुमच्या वैयक्तिक उपयोगासाठी नाही. तुम्ही रुग्णालयाचा पैशांचा गैरवापर करून इथे काम करणाऱ्या सर्वांच्या विश्वासाला तडा दिला आहे. रामेश्वरचा आवाज खोलीत घुमत होता आणि उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले होते. अनेक जण एकमेकांकडे पाहत विचार करत होते की हे खरे असेल का? कविताने थरथरत्या स्वरात विचारले, तुम्ही काय म्हणताय रामेश्वर काका? मी काकांच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयाचा निधी वापरल्याचा पुरावा तुमच्याकडे आहे का? रामेश्वर संतापून पुढे म्हणाला, पुरावा? निधीतून एक मोठी रक्कम काही दिवसांपूर्वीच काढण्यात आली होती आणि त्याच वेळी तुमच्या काकांचे ऑपरेशन झाले. हे साधं गणित कुणालाही समजेल. तुम्ही रुग्णालयाच्या पैशांचा वापर तुमच्या वैयक्तिक कामासाठी केला आहे. कविताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती शांत स्वरात म्हणाली, रामेश्वर काका, तुमचे शब्द मला खूप लागले आहेत. माझ्या काकांच्या ऑपरेशनसाठी लागणारा खर्च मी माझ्या वैयक्तिक बचतीतून केला आहे. रुग्णालयाच्या पैशाला मी कधीही हात लावला नाही. तुम्ही जे काही म्हणत आहात तो एक गैरसमज आहे. रामेश्वर तिच्या उत्तराने थांबला नाही. तो पुन्हा म्हणाला, गैरसमज? मग ती रक्कम कुठे गेली? या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देणार आहात का? त्याच्या या प्रश्नामुळे कविताला अपमान आणि दुःखाची जाणीव झाली. पण ती शांतपणे म्हणाली, रामेश्वर काका,
मला तुमचा राग समजतो, पण कृपया ह्या आरोपांना आधी तपासा. रुग्णालयाच्या आर्थिक विभागाकडे नोंदी आहेत, त्या तपासा, मग तुम्हाला सत्य कळेल. रुग्णालयाच्या वरिष्ठांनी हा मुद्दा तपासण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसांनंतर हे स्पष्ट झाले की ती रक्कम इतर एका वैद्यकीय उपकरणाच्या खरेदीसाठी काढण्यात आली होती आणि कविताचा त्या खर्चाशी काहीही संबंध नव्हता. रामेश्वरने कविताची माफी मागितली, पण तोपर्यंत तिच्या मनावर या प्रसंगाने खोल जखम केली होती. कविताने मात्र ठामपणे सांगितले, काकांसाठी मी माझ्या आयुष्यभराच्या बचती खर्च केल्या आहेत. त्यांचे आयुष्य वाचवण्यासाठी पैसे खर्च करणे माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद होता. पण या घटनेने मला हे शिकवलं की आपल्यावर खोटे आरोप होणारच, पण आपण स्वतःवर ठाम राहायला हवे. चौकशीत कविताचा निष्पापपणा सिद्ध झाला, पण या घडामोडींमुळे तिचं मन खूप दुखावलं होतं. रुग्णालयातील पैशांचा गैरवापर करण्याचा आरोप होण्यामुळे कविताच्या मनावर तणावाचं एक नवीन ओझं आलं होतं. अचानक त्यानंतर एक दिवस काकांच्या मुलाने कुणालने रुग्णालयात दाखल होऊन काकांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. कुणाल थोड्याच वेळात डॉक्टर कविताच्या घरी गेला आणि काकांना घरी घेऊन जाण्याचा आग्रह केला. कुणालने काकांना आणि कविताला थेट सांगितलं, बाबा, तुम्ही आपल्या घरी परत यायला पाहिजे. तुम्ही इथे का राहताय? या लोकांसोबत या अशा कोण आहेत ज्या तुमची काळजी घेतील? मी तुमचा मुलगा आहे आणि मीच तुमची देखभाल करण्यासाठी एकटा पुरेसा आहे. तुम्ही माझ्यासोबत येऊन राहा. कविताने कुणालच्या या म्हणण्यावर ताबडतोब उत्तर दिलं, तुमचं म्हणणं खरं आहे की तुम्ही त्यांचा मुलगा आहात, पण तुम्ही आजपर्यंत त्यांना कधीच आपले केले का? त्यांचं आयुष्य तुमच्या सोबत असताना कसं होतं हे सर्वांनी पाहिले. कुणाल चिडून त्याच्या वडिलांना म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचं आणि कविताचं नातं हे फक्त संपत्तीवर लक्ष केंद्रित करणारं आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमची त्यांनी कोणती दुर्दशा केली आहे असे नाही, पण ती फक्त तुमच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहे. हे केवळ एक गोड नाटक आहे. कविता आश्चर्यचकित होऊन म्हणाली, कुणाल, तुम्ही असं काय बोलताय? मी काकांसोबत केवळ त्यांच्यावर प्रेम आणि त्यांची काळजी करण्यासाठी आहे. त्यांचा जीव वाचवण्यासाठी मी काय करू शकते हे सर्वांनी पाहिले आहे. तुम्ही हे आरोप कोणत्या आधारावर करत आहात? कुणाल घसा चढवून म्हणाला, तुम्ही रुग्णालयाचा निधी लुटला आणि काकांच्या ऑपरेशनसाठी पैसे वापरले. तुमचं हे सगळं फसवं आहे. हे सगळे लोक सांगत आहेत. काका ते ऐकत होते आणि त्यांचा चेहरा एकदम गडद झाला. काकांनी एक वळण घेत कुणालला तिखट आवाजात उत्तर दिलं, कुणाल, तू काय म्हणतोय ते मला समजत आहे, पण ह्या आरोपांनी काहीही फरक पडत नाही. कविता माझ्यासाठी लहान मुलगी आहे. तीच आहे जी माझी काळजी घेते. तीच आहे जी माझा विचार करते, जो तुम्ही कधीही नाही केला. कविता धैर्याने कुणालला म्हणाली, तुम्ही माझ्या नात्यावर विश्वास ठेवत नाहीत हे मला ठाऊक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमच्यासोबत दुर्व्यवहार करत नाही. काका माझ्या आयुष्यातले एक अविभाज्य भाग आहेत. तुम्ही या नात्याचा अपमान करत असलात तर मी तो कधीच सहन करणार नाही. कुणालच्या चेहऱ्यावर राग आणि असंतोष होते. त्याने शेवटी काकांना पुन्हा घरी घेऊन जाण्याचा आग्रह धरला, पण काका ठामपणे म्हणाले, मी तुझ्यासोबत जाणार नाही. मी कविता सोबत राहणार आहे. मी निर्णय घेतला आहे. कुणाल गोंधळलेला आणि रागाने भरलेला परत निघाला. तो रागाने म्हणाला, ठीक आहे बाबा, पण तुम्हाला नंतर हे कळेल की तुमचा फक्त वापर करून घेण्यात आला आहे.
मला खात्री आहे तुमचा निर्णय चुकतोय. कविता काकांच्या जवळ जाऊन म्हणाली, काका, तुमचा विश्वास आणि प्रेम हीच माझी प्रेरणा आहे. काहीही हो, मी तुमच्या सोबतच राहीन. तुमच्यावर केलेले कोणतेही आरोप काहीही सिद्ध करणार नाहीत. काकांनी तिला घट्ट मिठी मारत म्हणाले, बाहुली, तुझ्या प्रेमामुळेच मी जगून आहे. तुला कोणीही काहीही बोलत असलं तरी तू माझ्या बरोबरच राहणार आहेस. अशा प्रकारे काकांचा मुलगा कुणाल आपल्या आरोपांमध्ये अपयशी ठरला आणि कविता आणि काकांचे नाते आणखी घट्ट होऊ लागले. काकांच्या ऑपरेशन नंतर कविताचं आयुष्य बदललं होतं, पण तिच्या मनातल्या आठवणी आणि समाजाच्या टीका तिच्या मानसिक शांततेवर परिणाम करत होत्या. अनेक वर्षांनी काकांना मदत करण्याचं समाधान होतं, पण तिला आपलं बालपण आठवून ती पुन्हा दुखावली जायची. एका रात्री ती काकांशी बोलताना म्हणाली, काका, तुम्ही मला सावरलत, पण माझं लहानपण मात्र सावरू शकलं नाही. त्या दिवसांनी माझ्या आयुष्यातल्या आनंदाचं गमावलेलं पान कायमचं ओरबाडून नेलं. अनाथ होणं म्हणजे एखाद्या मोठ्या वादळात फेकलं जाण्यासारखं असतं. काकांनी तिच्या हातावर हात ठेवला. बाहुली, अनाथ असणं ही आयुष्य संपण्याची नाही तर काहीतरी मोठं करण्याची सुरुवात असते. तू ते सिद्ध केलं आहेस. पण तरीही तिच्या मनातली वेदना कुणालाही दिसत नव्हती. ती आपले अश्रू लपवायची. कधी कधी एकटीच रात्रीतून जागी असायची आणि स्वतःला कामात झोकून द्यायची. रुग्णालयातील सहकाऱ्यांना तिच्या वेदनांची थोडी कल्पना होती, पण ती स्वतःसाठी कोणीही नसल्यासारखी वागायची. याच काळात तिच्या जीवनात डॉक्टर समीरची एंट्री झाली. डॉक्टर समीर रुग्णालयातील एक हुशार आणि धाडसी सर्जन. नुकताच मुंबईतून या रुग्णालयात बदलीवर आला होता. पहिल्याच दिवशी कविताचं काम पाहून त्याला तिच्याबद्दल खूप आदर वाटला, पण तिच्या डोळ्यांमागे दडलेल्या दुःखाचं प्रतिबिंब त्याच्या नजरेतून सुटलं नाही. एकदा एका रुग्णाच्या ऑपरेशन दरम्यान समीरने तिला विचारलं, डॉक्टर कविता, तुम्ही इतके निस्वार्थपणे सगळ्यासाठी झटता, पण तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो का? कविता त्याला कटाक्षाने पाहत म्हणाली, डॉक्टर, जेव्हा दुसऱ्यांसाठी काम करण्याचा ध्यास असतो तेव्हा स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज उरत नाही. समीर हसत म्हणाला, आणि त्यातूनच तुम्ही स्वतःला संपवण्याच्या वाटेवर चालत आहात. तुम्हाला स्वतःचं हृदय देखील सांभाळावं लागेल. कविता. समीरने तिचं हे बळकट पण वेदनांनी भरलेलं व्यक्तिमत्व पाहिलं. तो वेळोवेळी तिच्याशी गप्पा मारायचा, तिचं हसणं परत आणण्याचा प्रयत्न करायचा, पण कविता सतत त्याच्याशी अंतर ठेवायची. एकदा त्याने तिला चहा प्यायला बोलावलं. डॉक्टर कविता, मला वाटतं तुम्हाला एक विश्वासू मित्राची गरज आहे. हे बघा, मी तुम्हाला खूप प्रश्न विचारणार नाही, पण मी तुमच्या सोबत असेन. डॉक्टर कविता प्रथम नकार देणार होत्या, पण काही कारणास्तव त्या शांत राहिल्या. त्या दिवशी त्या पहिल्यांदा खऱ्या मनाने हसल्या. त्या दिवशी समीरने तिला स्वतःचा भूतकाळ सांगितला. कसं त्याने आपल्या आई वडिलांना एका अपघातात गमावलं होतं आणि तो लहान बहिणीसाठी आधार बनला होता. कविता, तो म्हणाला, आपल्याला वाटतं की आपण खूप एकटे आहोत, पण कधी कधी लोक आपल्या आयुष्यात नकळत येतात आणि आपल्या जखमांवर फुंकर घालतात. मला वाटतं तू अशाच व्यक्तीला स्वीकारायला हवं. अचानकपणे एका रात्री रुग्णालयातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. कविता त्या रुग्णासाठी खूप झटली होती, पण तो वाचू शकला नाही. ती खूप हादरली. ती तिच्या ऑफिसमध्ये बसून खूप रडत होती. समीरने तिला शोधून तिच्या जवळ जाऊन विचारलं, कविता, हे काम तुम्हाला झेपेल का? इतकं दुःख तुम्ही कसं सहन करता? कविताने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी उत्तर दिलं, माझं आयुष्यच अशा जखमांनी भरलेलं आहे. प्रत्येक रुग्णात मला माझं अपूर्ण बालपण दिसतं.
माझा हरवलेला आत्मविश्वास दिसतो. मला वाटतं त्यांना वाचवलं तर मी स्वतःला वाचवेन. समीरने तिचा हात धरून सांत्वन केलं. तुझ्या जखमा तुझं बळ आहेत कविता, पण त्या भरू देण्यासाठी तुला स्वतःसाठी थोडा वेळ काढावा लागेल. तू एवढं एकटीने लढलीस, पण आता मी आहे ना. कधी कधी दुसऱ्याची साथ घेणं कमकुवतपणा नसतो, तो आपला आधार बनतो. त्या दिवसानंतर कविता आणि समीरची जवळीक वाढू लागली. समीरने तिच्या आयुष्यात एक हलकं पण मजबूत स्थान निर्माण केलं. काकांनाही हे नातं दिसत होतं. काकांनी एका संध्याकाळी कविताला आणि समीरला बोलावलं. बाहुली, मी पाहतोय की तुझ्या आयुष्यात एक चांगली व्यक्ती आली आहे. हा समीर फक्त चांगला सर्जन नाही, तो चांगला माणूस आहे. मी समीरच्या असण्याने तुझ्या डोळ्यातला त्रास कमी होताना पाहतोय. समीर गमतीने म्हणाला, काका, आमच्या नात्याला तुमची पूर्ण मान्यता आहे का? काका हसून म्हणाले, मान्यता काय? मला तर वाटतं की तुझ्या आयुष्याचा पुढचा अध्याय समीर सोबतच लिहिला जाईल. कविता लाजली, पण ती मनातून आनंदी झाली. कविताने काकांच्या पाठिंब्याने आणि समीरच्या सोबतीने तिच्या आयुष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली. तिच्या वेदना कमी होण्यासोबतच तिचं काम अधिक तीव्र पण सकारात्मक बनलं. तिच्या हृदयातील शून्यता हळूहळू भरली जात होती. समीरने तिच्या स्वप्नांमध्ये पाठिंबा दिला, तिच्या संघर्षांना सामोरं जाण्यासाठी बळ दिलं आणि कविताला स्वतःवर प्रेम करायला शिकवलं. तिच्या काकांनी त्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान घेत या नात्याला आशीर्वाद दिला. एक दिवस काकांनी कविताला विचारलं, बाळा, तू खूप मोठी डॉक्टर झालीस, पण तुझं एक स्वप्न होतं, आठवतंय का? तू म्हणायचीस की एक दिवस अनाथ मुलांसाठी काहीतरी मोठं करायचंय. कविताला काकांचे शब्द ऐकून तिचं बालपण आठवलं. ती म्हणाली, हो काका, पण कामाच्या व्यापात ते स्वप्न कधी विसरून गेले समजलेच नाही. तू स्वप्न विसरलीस, पण मी विसरलो नाही. मी पाहतोय तू तयार आहेस, फक्त एक पाऊल उचलायचं आहे. काकांच्या सल्ल्यानं कविताने त्यांच्या जुन्या अनाथ आश्रमाला भेट दिली. ती तिथे गेली तेव्हा तिला तिचं बालपण डोळ्यांसमोर आलं. ती म्हणाली, काका, इथे बदल करायची वेळ आली आहे. इथल्या मुलांना फक्त निवाऱ्याची गरज नाही, त्यांना शिक्षण, प्रेरणा आणि आत्मविश्वासाचीही गरज आहे. काकांच्या आशीर्वादाने, कविताच्या मेहनतीने आणि समीरच्या सोबतीने काका अनाथालय सुरू करण्यात आलं. तिथे मुलांसाठी शिक्षण, आरोग्य सेवा, कला, संगीत, राहण्यासाठी आणि खेळासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या. तिला वाटलं की काकांच्या सुसंस्कारांची गोडी हीच योग्य परतफेड आहे. अनाथालयाच्या उद्घाटनाच्या दिवशी काका खुर्चीत बसून मुलांशी गप्पा मारत होते. मुलांनी विचारलं, काका, तुम्ही इतके आनंदी का आहात? ते हसून म्हणाले, आनंदी? तुम्ही सर्वांनी मला माझं बालपण परत दिलं आहे आणि माझी बाहुली, ती तर तुमच्यासाठी तुमची आईच झाली आहे. त्यांच्या या साध्या पण हृदयस्पर्शी शब्दांनी तिथं उपस्थित सगळ्यांना भावुक केलं. त्याच रात्री कविता काकांजवळ बसून बोलत होती. काका म्हणाले, बाळा, मला तुझा खूप अभिमान वाटतो, पण आता मी निघतो. कुठे? कविताने घाबरून विचारले. हे बघ, आयुष्यभराचा प्रवास जवळ आला आहे, पण तू मला पाहिलं आणि पुन्हा आपलं नातं जोडलं, हीच माझ्या आयुष्याची पूर्णता आहे. डॉक्टर कविताने त्यांना घट्ट मिठी मारली. नाही काका, असं बोलू नका. मी तुमच्याशिवाय काहीच नाही. काही महिन्यांनी काका शांतपणे या जगातून निघून गेले. त्यांच्या जाण्यानं कविताचं हृदय तुटलं, पण त्यांचं अस्तित्व तिच्या आयुष्याचा भाग बनून राहिलं. आता अनाथालयात येणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये तिला स्वतःची छबी दिसायची. ती त्यांना सांगायची, तुमचं भविष्य तुमचं आहे, फक्त विश्वास ठेवा.
मेहनत करा आणि कधीही स्वतःला एकटं समजू नका. कोणीतरी तुमच्यासाठी कायम आहे. कविता त्यांना म्हणाली, माझे काका मला कायम म्हणायचे, जगात माणुसकीपेक्षा मोठे काहीही नाही. कविताच्या जीवनकथेतून प्रेरणा घेऊन अनाथालयातल्या अनेक मुलांनी स्वतःची स्वप्न गाठली. काकांचा वारसा आणि त्यांचं प्रेम कविताच्या प्रत्येक कामातून झळकत राहिलं. काका त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत केंद्राचा भाग बनून राहिले. त्यांच्या जाण्यानंतर कविता अजूनही त्यांचा वारसा पुढे नेत आहे. केंद्राच्या प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे, हे केंद्र त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे, ज्यांनी नातं केवळ रक्ताचं नसतं तर माणुसकीचं असतं हे शिकवलं. काकांच्या निधनानंतरही त्यांचा वारसा कायम राहिला. डॉक्टर कविताच्या कथेने शहरात माणुसकीचा आणि निस्वार्थ प्रेमाचा नवा आदर्श उभा केला. त्यांच्या कार्याने प्रेरणा घेत अनेकांनी असहाय्यांसाठी मदतीचा हात पुढे केला. आजही डॉक्टर कविता म्हणते, मी डॉक्टर आहे कारण माझ्या काकांनी मला माझ्या दुबळ्या डोळ्यांनीही आयुष्य स्पष्टपणे पाहायला शिकवलं. कविताच्या जीवन कार्यामुळे शेकडो अनाथ मुलांना आधार मिळाला. ती अजूनही काकांच्या शिकवणीनुसार जगते. डोळ्यांनी नाही, हृदयाने ओळखायचं असतं, हे शब्द ती नेहमी सांगते. काका आणि कविताचं नातं रक्ताचं नसलं तरी त्याहूनही जास्त जवळचं होतं. हे नातं माणुसकीचं होतं, प्रेमाचं आणि त्यागाचं. गोष्ट आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.